पुढच्या रिपोर्टकडे। मुंबईकरांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी आहे, कारण मुंबईवर मोठं संकट घोंगावतंय। 7 बेटांपासून तयार झालेली मायानगरी पुढच्या 15 वर्षात पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। बंगळुरूत एका प्रतिष्ठित संशोधन संस्थेने हा खळबळजनक दावा केलाय। या दाव्यात नेमकं काय आहे आणि मुंबईवर खरंच बुडण्याचं संकट आहे का, यावरचा सामचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईकरांनो सावधान, 2040 पर्यंत आपली मुंबई बुडणार। दहा टक्क्यांहून जास्त जमीन पाण्याखाली जाणार। मुंबईकरांनो लक्ष देऊन ही बातमी पहा। स्वप्ननगरी, मायानगरी, बॉलिवूडची मुंबई, श्रीमंतांची झगमगती आणि त्याच वेळी गरिबांनाही कधी उपाशी न ठेवणारी, सतत धावणारी आपली मुंबई। मात्र हीच तुमची आमची मुंबई पाण्याखाली जाणार, आणि तेही पुढच्या 15 ते 20 वर्षात, असं तुम्हाला सांगितलं तर ऐकून धक्का बसला ना? मात्र हे आम्ही म्हणत नसून हा दावा केलाय बंगळुरू स्थित एका थिंक टँकनं। बंगळुरूच्या CSTEP म्हणजे सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड पॉलिसी या संस्थेनं हा धक्कादायक अहवाल दिलाय। बंगलोर येथील सेंटर ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी ऑफ पॉलिसी च्या अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेमध्येच कुठेतरी 2040 पर्यंत मुंबईतला 10% भाग समुद्रात जाऊ शकतो, अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। भारतातील किनारपट्टीवरील शहरांनाही समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीचा धोका असल्याचा इशारा संस्थेनं दिलाय। मुंबईला याचा सर्वाधिक धोका आहे। 21व्या शतकाअखेरपर्यंत मुंबई पाण्याखाली। किनारपट्टीवरील 15 शहरांमध्ये समुद्र पातळी वाढण्याची शक्यता। समुद्र पातळी वाढण्याचा सर्वाधिक धोका मुंबईला। 2100 सालापर्यंत मुंबईची पाणी पातळी 76.2 सेंटीमीटर पर्यंत वाढण्याची भीती। मुंबईच्या तुलनेत मंगळूर, हल्दिया, थुत्तुकुडीमध्ये जमीन पाण्याखाली जाण्याचं प्रमाण अधिक। कृषी, जंगल, आरोग्य क्षेत्रावर मोठा परिणाम। आता विकास हा संपूर्ण कोस्टल भागामध्ये होतो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतीलच। आणि तुम्ही मग कितीही संरक्षण भिंती बांधा किंवा अनेक उपाययोजना करोडो रुपये खर्च करा, पण समुद्र जो काय भाग आपण समुद्राकडून रिक्लेम करतोय, तो समुद्र पुन्हा रिक्लेम करेल दामदुपटीने। ग्लोबल वॉर्मिंगचा फटका संपूर्ण जगाला बसतोय। वेळी अवेळी पाऊस, सातत्यानं वाढणारं तापमान, अशा प्रकारच्या घटना संपूर्ण जगभरात घडतायत। त्यामुळे समुद्राच्या पाणी पातळीत देखील वाढ होत असल्याचं बंगळुरूतील संस्थेनं म्हटलंय। संस्थेनं प्रमुख शहरात गेल्या 34 वर्षात पाण्याची पातळी किती वाढली आहे याचाही अभ्यास केलाय। मुंबई 4.4 सेंटीमीटर, हल्दिया 2.72 सेंटीमीटर, विशाखापट्टणम 2.38 सेंटीमीटर, कोची 2.21 सेंटीमीटर, पारादीप 0.71 सेंटीमीटर, चेन्नई 0.68 सेंटीमीटर, मुंबई 76.2 सेंटीमीटर, पणजी 75.5 सेंटीमीटर, उडुपी 75.3 सेंटीमीटर, मंगळुरू 75.2 सेंटीमीटर, कोची 74.9 सेंटीमीटर, तिरुवनंतपुरम 74.7 सेंटीमीटर, कन्याकुमारी 74.7 सेंटीमीटर। मुंबई कोणाची असं म्हणत मुंबईवरून बरंच राजकारण रंगतं। मात्र हीच मुंबई पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपल्या मुंबईला वाचवायचं असेल तर ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्यांवर लक्ष देऊन युद्ध पातळीवर उपाययोजना करण्याची आता गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV।